तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये. तर आज आलेला आहे मी तुमच्यासाठी जबरदस्त ट्विन बंगलो कॉन्सेप्ट, आणि तेही नाशिकमधील एका प्राईम लोकेशनला. लोकेशन आहे आपलं आजचं इंदिरानगरमधील चेतनानगरमध्ये. लोकेशन असे ना, ज्या ठिकाणावरून मुंबई आग्रा हायवे हा फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे, आणि त्यासोबतच गुरु गोविंद सिंग इंजिनिअरिंग कॉलेज अँड स्कूल हे देखील फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर असणार आहे. या ठिकाणी आहे आपल्याकडे हा 1550 स्क्वेअर फीटचा 3 BHK, आणि यामध्ये एक छोटा हाऊस पण आहे जो की आहे 1450 स्क्वेअर फीटचा. याची पूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत, आणि याची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आणि सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग करायची असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. या ठिकाणी आपला हा ट्विन बंगलो आहे, ज्यामध्ये हा आपला कॉर्नर रो हाऊस आहे जो की 116 वाराच्या प्लॉटमध्ये बांधला आहे, आणि साईज मिळते 1550 स्क्वेअर फीटमध्ये. हाही रो हाऊस आपल्याकडे अवेलेबल आहे, सध्या काम चालू आहे, त्यामुळे हा रो हाऊस आपल्याला बघता येणार नाही. तर आपला सेकंड कॉर्नर आपण चांगला मोठा आहे, म्हणजे 1450 स्क्वेअर फीटच्या बिल्टअप एरियामध्ये आपला हा रो हाऊस मिळतो, जो की 94 वाराच्या प्लॉटमध्ये कन्स्ट्रक्ट केलेला आहे. बाकी आपण जर या प्रोजेक्टच्या आजूबाजूचं लोकेशन बघितलं, एक सुंदर कॉलनी आहे, रो बंगलो कॉलनी आहे, बाजूला बंगलो पण आहेत, आणि या साईडला देखील सर्व बंगलो आपल्याला या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघायला मिळतात. पूर्णपणे डेव्हलप झालेलं लोकेशन आहे. आपण या ठिकाणी देखील बघू शकतो, सर्व पॅक एरिया आहे. या ठिकाणी प्लॉट पण लवकर अवेलेबल होत नाही, अशा या एरियामध्ये मी तुमच्यासाठी आज हा रो बंगलो आणला आहे. सुरुवातीला आपण बघूया याचे इलिव्हेशन. डिसेंट कलर कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला हे सर्व कलर या बंगलोसाठी बघायला मिळतात. तर चला आता आपला हा बंगलो आतमधून देखील बघूया. सुरुवातीला इथे आपल्याला हे 3 वेचं गेट बघायला मिळणार आहे. गेटचा कलर हा आपल्या इलिव्हेशनला पूर्णपणे सूट होतोय, आणि बाकी त्यानंतर ही असणार आहे तुमची स्पेशियस पार्किंग, ज्या ठिकाणी तुम्हाला 18 फुटाची लेंथ तुमच्या या पार्किंग मध्ये बघायला मिळते, आणि जवळपास विड्थ मिळते 13.5 फुटाची. चांगली मोठी साईज तुमच्या या पार्किंग मध्ये आहे. समोरच्या बाजूला EV पॉइंट सुद्धा दिलेला आहे तुमच्या इलेक्ट्रिक व्हेकलच्या चार्जिंगसाठी. अशी तुमची पार्किंग पासून थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला मेन डोर, जो वास्तूप्रमाणे उत्तरमुखी मिळणार आहे. बाकी हा आहे तुमचा मेन डोर, ज्यामध्ये आपल्याला युरोपाची लॉक फिटिंग मिळते, आणि त्यासोबत मॅट फिनिशमध्ये डबल साइड लॅमिनेटेड डोर आपल्याला इथे देण्यात आलेला आहे. आणि इथून पुढे आल्यानंतर सुरू होतो आहे आपला हा लिव्हिंग एरिया. तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया. साईज बघायला मिळते तुम्हाला 12 फूट बाय 16 फूट. चांगली लेंथ आणि चांगली विड्थ तुम्हाला या लिव्हिंग एरियामध्ये बघायला मिळते. आणि त्यानंतर तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये सुंदरशी फॉल सीलिंग आणि सर्व लाईट फिटिंग सुद्धा आपल्याला त्यामध्ये करून दिलेली आहे. लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते, ज्यामुळे चांगला प्रकाश तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये मिळतो. त्यासोबत तुमच्या या विंडोला प्रॉपर ग्रेनाइटची फ्रेमिंग केलेली आहे. विंडो जर बघितली तर एल्बॉसची फिटिंग आपल्याला विंडोमध्ये बघायला मिळणार आहे. असं झालं तुमचा लिव्हिंग एरिया. लिव्हिंग एरियामध्ये समोरच्या बाजूला आपला टीव्ही पॉइंट असणार आहे. टीव्ही पॉइंटच्या बाजूला आपला स्टोर एरिया देखील काढून दिलेला आहे. आणि त्यासोबतच आपल्या लिव्हिंग एरियामध्येच इथे आपला जिना प्रोव्हाइड केलेला आहे, जो की आपल्या वरच्या दोघी बेडरूमकडे जातो. ते आपण पुढे बघणारच आहोत, पण त्याआधी आपल्याला खाली जे ग्राउंडला काय काय बघायला मिळतं ते बघूया. चला, सुरुवातीला इथे असणार आहे आपली टेबल टॉप बेसिन. त्यानंतर बेसिनच्या बाजूला असणार आहे आपलं फर्स्ट WC आणि बाथ. आणि त्यानंतर या ठिकाणी आहे तुमचं किचन. साईज बघायला मिळते आपल्याला 9 फूट बाय 12 फूट. एल शेप किचन ओटा आहे. वास्तूप्रमाणे तुम्हाला पश्चिमेला तुमचा हा किचन ओटा इथे प्रोव्हाइड केलेला आहे. सर्व टायलिंग्स आपल्याला किचन मध्ये बघायला मिळतात, ज्या की पूर्ण ग्लोसी मध्ये असणार आहे. हा आपला साईड रो हाऊस आहे, ज्याला आपल्याला इथे विंडो पण बघायला मिळते. साईडला जागा नाहीये, पण तरी पण आपल्याला इथे विंडो बघायला मिळते. याचं कारण तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. बाकी तुम्ही इथे लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर जेवढे इलेक्ट्रिक पॉइंट तुम्हाला तुमच्या या किचन मध्ये गरजेचे आहेत सर्व मिळत आहेत. म्हणजे या ठिकाणी तुमच्या फ्रीजसाठी, मिक्सर ओव्हनसाठी, आणि त्यासोबत वॉटर प्युरिफायरसाठी देखील सर्व सेपरेट पॉइंट आपल्याला किचन मध्ये काढून दिलेले आहे. असाला तुमचा किचनचा पार्ट. आणि या ठिकाणी आहे आपला फर्स्ट बेडरूम.
तर हा आहे आपला फर्स्ट ग्राउंडचा बेडरूम आहे. साईज तुम्हाला बघायला मिळते 9.25 फूट बाय 10.15 फूट. या ठिकाणी आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात. एक बॅक साईडला आहे आणि आपल्या या बेडरूमच्या एक साईडला देखील आहे. त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन आपल्याला या बेडरूम मध्ये अतिशय उत्तम मिळतं. आणि त्यासोबत आपल्याला या बेडरूम मध्ये इथे लॉफ्ट सुद्धा काढून दिलेला आहे. आणि एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो किचनला आपल्याला व्हेंटिलेशनसाठी एक विंडो बघायला मिळते, कारण की आपल्या बेडरूमच्या बाजूला पण 3 फुटाची जागा मिळते. फक्त एवढ्या बेडलाच पाठीमागे 3 फुटाची जागा मिळते, ज्यामुळे बेडला आणि किचनला व्हेंटिलेशन मिळतंय. पाठीमागच्या बाजूला इथे आपल्याला ड्राय एरिया बघायला मिळतो, ज्या ठिकाणी आपल्याला 5 फुटाची जागा बघायला मिळते. इथे आपल्याला वॉशिंग मशीनसाठी सेपरेट इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग कनेक्शन मिळतंय आणि वॉशिंग पर्पजसाठी पण हा नळ काढून दिलेला आहे. साईडला आपल्याला इथे सेफ्टी ग्रिल सुद्धा बसून दिलेले आहे. या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला ग्राउंडला 3000 लिटरचं वॉटर स्टोरेज मिळत आहे आणि तसंच वरती देखील 1000 लिटरचं वॉटर स्टोरेज मिळणार आहे. आपला जो कॉर्नर हाऊस आहे ना, त्याच्यामध्ये बोरिंग सुद्धा उपलब्ध आहे. तर असं झाला आपला ग्राउंडचा एरिया. आता वरती आहेत आपले बेडरूम आणि टेरेस, ते सर्व बघूया चला. आपल्याला ग्राउंड पासून वरती टेरेस पर्यंत पूर्ण प्रॉपर आरसीसी जिना प्रोव्हाइड केलेला आहे. लोखंडी जिना नाहीये, पूर्ण आरसीसी जिना आहे, ज्यामध्ये आपल्याला दोघही साईडला म्हणजे टप्प्यासाठी राहिल्यासाठी ग्रेनाइट यूज केलेला दिसतो आणि साईडला आपल्याला एसीच्या रेलिंग मिळणार आहे. बाकी आता वर आपले बेडरूम देखील बघूया. आपल्या पहिल्या मजल्यावर आपल्याला 2 बेडरूम बघायला मिळतात, ज्यामध्ये एक आपला मास्टर बेडरूम असणार आहे. सुरुवातीला आपण हा आपला मास्टर बेडरूम बघणार आहोत आणि या बेडरूमच्या सुरुवातीला देखील आपल्याला कॉमन वॉशरूम बघायला मिळतं. आता बघूया आपण आपला हा मास्टर बेडरूम. तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम, मास्टर बेडरूम. साईज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे 11 फूट बाय 12 फूट. आणि त्यासोबत तुम्हाला या बेडरूम मध्ये सुद्धा एक सुंदरशी फॉल सिलिंग मिळते आणि त्यामध्ये सर्व लाईट फिटिंग सुद्धा करून दिलेली आहे. या बेडरूमला आपल्याला अटॅच बाल्कनी पण बघायला मिळते. बाल्कनी आपण पुढे बघूया, पण त्याआधी आपल्या इथं वॉशरूम बघूया, जे की आपल्याला चांगलं स्पेशियस बघायला मिळते. ही आहे तुमची बाल्कनी. समोरच्या बाजूला एसीची रेलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. पूर्ण कवर्ड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर असा होता आपला हा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम पासून थोडं पुढे येऊया. त्यानंतर आपला हा शेवटचा बेडरूम आहे. साईज तुम्हाला या ठिकाणी पण चांगली बघायला मिळते, म्हणजे तुम्हाला हा बेड सुद्धा 12 फूट बाय 11 फुटाचा बघायला मिळतो. आणि ह्या बेड मध्ये सुद्धा आपल्याला सुंदरशी लाईटिंग, फॉल सिलिंग सर्व काही प्रोव्हाइड केलेलं आहे. आपल्या या पूर्ण रोज मध्ये आपल्याला 3.25 फूट बाय 3.25 फुटाची डबल वेटिफाईड टाइल्स प्रोव्हाइड केलेली आहे, जी की आपण या ठिकाणी बघू शकतो. तुमच्या या बेडरूमला देखील तुमच्या मागच्या बेडरूम सारखी अटॅच बाल्कनी बघायला मिळते. या ठिकाणी आपल्याला 3 वेजचा फ्रेंच डोर इथे बघायला मिळतो आणि या ठिकाणी आपल्याला बाल्कनी देखील मोठी बघायला मिळते. बाल्कनी आपल्याला थोडी मोठी बघायला मिळते मागच्या बाल्कनीपेक्षा, म्हणजे जवळपास तुम्हाला 7 फुटाची बाल्कनी या ठिकाणी मिळते. समोरच्या बाजूला आपल्या एसीची स्क्वेअर शेपची रेलिंग बघायला मिळते आणि 12 एमचा टफंगला सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच आपल्या पूर्ण इलिव्हेशन मध्ये आपल्याला टेक्स्चरचा यूज केलेला दिसतोय, म्हणजे आपण ही वॉल बघू शकतो, पाठीमागची वॉल आणि तसंच समोरची वॉल देखील, ज्या ठिकाणी रेड कलर बघायला मिळतो. इलिव्हेशनचा एक पार्ट त्या ठिकाणी आपला सुंदर टेक्स्चर सुद्धा करून दिलेला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या रोजपेक्षा आपला रोजचं डिझाईन हे अजून उठून दिसतं. तर असं झाला संपूर्ण आपला रो हाऊस. आता वरती असणार आहे आपला टेरेस, तो देखील बघूया चला. तर आता येऊन पोहोचलोय आपण आपल्या टेरेसवर. टेरेसची साईज तुम्ही बघू शकता, चांगली मोठी साईज तुम्हाला तुमच्या टेरेससाठी बघायला मिळते. बाकी आजूबाजूचं वातावरण पण खूप खास आहे. पूर्ण डेव्हलप एरिया आहे आणि त्यासोबत बरेचसे झाडं देखील आपल्याला आपल्या या रोजच्या आजूबाजूला बघायला मिळतात. तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा 3 BHK रो हाऊस. लोकेशन आहे इंदिरानगर, चेतनानगर मध्ये. गुरु गोविंद सिंग कॉलेज पासून फक्त अर्धा किलोमीटर अंतर आणि तसंच मुंबई आग्रा हायवे देखील आपल्या अप्रोच पासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. आपण आता हा जो बघितला हा 1450 स्क्वेअर फूटचा रो, जो की 94 वाराच्या प्लॉट मध्ये कन्स्ट्रक्ट केलेला आहे.
आणि प्राइसिंग जर बघितली तर हा हाऊस तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह 70 लाखात मिळणार आहे. आणि आपला बाजूचा हाऊस जो की कॉर्नर हाऊस आहे, साईज पेक्षा मोठा आहे आणि त्याचा एरिया आहे 1550 स्क्वेअर फीट, जो 116 वाराच्या प्लॉटमध्ये बांधलेला आहे. आणि प्राइसिंग असणार आहे 75 लाख रुपये सर्व खरेदी खर्चासह. तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा. तर असंच आपला आजचा हा 3 BHK ट्विन बंगलोचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.